सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जय तर म्हणा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। थोडा आवाज मोठा असला म्हणजे जे घरात आहे ते जागे होतील, जे जागे आहे ते कार्यक्रमाला येतील। बस बस असं असं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की। आज आपण दर महिन्याच्या पौर्णिमेच्या सत्संगाच्या निमित्तानं जमलेलो आहोत। सर्वज्ञ सेवावासनिक मंडळ, शिरवाडेवणी शाखा व सर्व शिरवाडेवणी ग्रामस्थ सद्भक्त यांच्या वतीनं या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या तपस्विनी आई, त्याचप्रमाणे गावातील स्वागत करा ना, आईंचं स्वागत करा। प्रसंग अवधानाने माझ्याकडून तपस्विनी ताईंचं स्वागत राहून गेलं। मी विमलताई गायकवाड यांना विनंती करतो की त्यांचं पुष्पहार घालून आपण स्वागत करायचं आहे। आपल्या त्या आई त्यांना आणि त्याने येणार। ठीक आहे। इथे अजून तपस्विनी उपस्थित आहेत। विद्याताई तिकडून जा, मागून विद्याताई आंबोळणेकर, पण त्या पण इथे येऊ शकत नाही। त्यांचं पण मी शब्द सुमनाने स्वागत करतो। ठीक आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आत्तापर्यंत दर पौर्णिमेला आपल्या गावामध्ये सत्संग होत असतात आणि या सत्संगामध्ये माझी ही तिसरी वेळ आहे बहुतेक। अनेक साधू संतांनी आपल्याला येऊन इथं मार्गदर्शन केलं आणि आत्ताच नितीन दादांनी पुढच्या वर्षाचं पण नियोजन तुम्हाला सांगितलं। दर महिन्याला सत्संग व्हायला लागले, गावातले सर्व सद्भक्त मंडळी इथं जमायला लागली, वेगळे विचार आपल्याला ऐकायला भेटायला लागले आणि आपण खऱ्या अर्थाने धार्मिक झालो। अगोदर धार्मिक नव्हतो असं नाही। धार्मिकता आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये, प्रवृत्तीमध्ये मुळात असते। प्रत्येकजण धार्मिकता करत असतो आणि ही धार्मिकता का करावी, कशासाठी करावी याच्यावरती आपलं बरंच विवेचन अगोदरही सत्संगामध्ये झालेलं आहे। परमेश्वराने स्वतः अवतार घेतला। आपल्या धर्माचे जे सिद्धांत आहे त्या सिद्धांतातला हा एक सिद्धांत आहे, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते। या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात आणि हा अवतरण्याचं कार्य का आणि कशासाठी, सृष्टी निर्मितीचं कारण कशासाठी, आणि आपल्यालाही परमेश्वराने जो बोध दिला, त्या परमेश्वराची ओळख दिली, जाणीव दिली, का आणि कशासाठी, याचा जर विचार केला, चिंतन केलं तर केंद्रस्थानी आहे जीव। त्या जीवासाठी म्हणजे आपल्यासाठी सर्व हा परमेश्वराने केलेला उपद्या। सृष्टीची निर्मिती परमेश्वराला, या जीवाला आनंद द्यायचा आहे। अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण जे कर्म करतो त्या कर्माने आपल्याला जे दुःख प्राप्त होतं ते दुःख त्या परमेश्वराला बघवत नाही आणि म्हणून परमेश्वर सृष्टी निर्माण करून मायेच्या तमातून आपल्याला या सृष्टीमध्ये आणतात। नुसतं आपल्याला आणत नाही, स्वतः येतात। अनंत ब्रह्मांडांचा नायक परब्रह्म परमेश्वर स्वतः या जीवासाठी जीव धर्म देह धर्म स्वीकारून वाडेवाडी फिरतात, अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख देतात, तत्वज्ञान सांगतात आणि या जीवाचं हित कशात आहे, भलं कशात आहे हे तत्वज्ञानाद्वारे समजून सांगतात, बोधाद्वारे स्वतःची ओळख देतात। जीवाला केंद्रस्थानी ठेवल्यामुळं
जीवाला प्रथम परमेश्वराने जीव सांगितला. आपण जीव आहोत, परंतु आपल्याला आपण ओळखत नाही, आपल्याला आपण समजून घेतलेलं नाही, जाणून घेतलेलं नाही, आणि म्हणून अनेक अडचणीला आपल्याला तोंड पण द्यावं लागतं. आपण आपल्याला समजून घेणं, जाणून घेणं म्हणजे धार्मिकता आहे. आपण धार्मिकता करतो. धार्मिकता करण्याच्या व्याख्या आपल्या वेगवेगळ्या आहे. मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे, दर्शन घेणे, क्रिया करणे, विडा अवसर करणे, असे कार्यक्रमातून अन्नदान करणे, हे धर्माचे एक एक भाग आपण करत आलो आणि ती धार्मिकता समजून आपण धर्म पण सांभाळत आलो. पण खरी धार्मिकता परमेश्वराने का आणि कशासाठी दिली याचं चिंतन, याचा विचार मात्र आपण करत नाही. आपल्याला ती एक सवय लागलेली आहे, जे सोपं आहे ते करण्याची, आणि त्यातून खूप मोठं प्राप्त करण्याची एक सवय आपल्याला लागलेली आहे. ज्या वेळेस परमेश्वराने जीव हा पदार्थ आपल्याला सांगितला आणि तो जीव पदार्थ जर आपण अभ्यासला, समजून घेतला, जाणून घेतला, त्यावेळेस खरी ओळख आपली आपल्याला होईल. आपली आपल्याला ओळखच नाही अजून. आपण XYZ नाव, पूर्ण पत्ता, गाव, तालुका, जिल्हा या माध्यमातून आपण भौतिक जगाची ओळख आपण समजून घेतलेली आहे. परंतु हा जीव होता कुठं, त्याला आणलं कोणी, कशासाठी आणलं, आणि ते आणण्यानंतर त्या जीवानी करायचं काय, त्या केल्यातून त्याला मिळणार काय, या प्रश्नाचे उत्तर शोधणं, समजून घेणं, जाणून घेणं आणि त्या रस्त्यावरती चालणं, ही खरी धार्मिकता आहे. कारण जीवाला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वराने सारा उपद्व्याप केलेला आहे. जन्ममृत्यूचा रोग आपल्याला लागलेला आहे. आताच परमार्ग सेवक सर्वज्ञ सेवास्तिक मंडळाचे जिल्हा अध्यक्ष किरणदादा भडांगे यांनी पूजनीय माईम भटांच्या या लीळेला स्पर्श करून देवानी माईम भटांना काय प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना कसं आपलं परमेश्वरत्व किंवा ओळख किंवा बोध परमेश्वराने त्यांना दिली, त्यांच्या निमित्तातून, त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली, हे सांगितलं. आपल्याला धर्म माहीत असतो, धार्मिकता माहीत असते, परंतु तत्वज्ञानातून माहिती करून घेणं, आपल्या स्वतःची ओळख करून घेणं, आपल्या जीवनाचा प्रवास अधोरेखित करणं, आपला भूतकाळ, आपला वर्तमान काळ, आपला भविष्यकाळ जाणून घेऊन आपल्या हिताच्या अनुषंगाने प्रवास करणं म्हणजे धर्म, म्हणजे धार्मिकता. धर्म आपल्या जीवनाशी निगडीत आहे, आपल्या आत्मकल्याणाशी, आपल्या जीवन कल्याणाशी निगडीत आहे. म्हणून ती एक लाईफस्टाईल आहे. ती जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊन विचार करून जीवन जगण्याची एक कला आहे. ही जर आपण समजून घेतली तर धार्मिकता आणि धर्म खूप मोठा होऊ शकत नाही. तो आपल्यात आहे, आपल्यासारखा आहे. फक्त आपल्याला ते प्राप्त करण्यासाठी थोडेसे सुशिक्षित व्हावं लागेल, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून. आणि ती सुशिक्षितता म्हणजे तत्वज्ञान. परमेश्वर आपल्याला तत्व सांगतात, सिद्धांत सांगतात, आचार प्रणाली सांगतात, आणि त्यावर चालण्यासाठी हट्ट पण धरतात. कारण त्यात आपलं कल्याण आहे, त्यात आपलं हित आहे. पुनर्जन्म आपला धर्माचा सिद्धांत आहे. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारता हा परमेश्वराचा सिद्धांत आपल्याला धर्माच्या अनुषंगाने आपल्याला सांगितलेला आहे. आणि जन्माला आल्यानंतर, बोध दिल्यानंतर आपण आपल्या जीवनाचं हित करून घ्यावं, अनन्यभावे परमेश्वराला शरण जाऊन त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान अंगीकारावं, स्वीकारावं, त्यावरती चालून आपलं हित करावं, हे आपल्या जीवनाचं मूळ कर्तव्य आहे. जन्मालाच आपण त्याच्यासाठी आलेलो आहोत. परंतु हे न समजता आपण जे करतोय ते आपलं मूळ कर्तव्य आहे असं समजून आपण करत आलो. धर्म आपल्याला ही दृष्टी बदलायला शिकवतं. जीव पदार्थ समजून घेत असताना परमेश्वराने या जीवाचं स्ट्रक्चर आपल्याला सांगितलेलं आहे. त्यात अनंत दोष आहे, अनंत गुण आहे. या गुणदोषाचं चिंतन केल्यानंतर जीव सर्वाधिकारी असल्यामुळं या निरानंद जीवाला परमेश्वराने आनंद देण्याची निवड केलेली आहे. का तर तो घेण्यासाठी योग्य आहे, पात्र आहे, अधिकार आहे. जो अधिकार कोणत्याही देवतेला नाही, तो अधिकार ह्या जीवाला पोचतो.
परमेश्वर प्राप्तीचा, परमेश्वराच्या आनंदाच्या स्वीकाराचा. आणि मग आपल्यामध्ये काय दोष आहे, आपल्यामध्ये काय गुण आहे हे बघणं म्हणजे आपण आपली ओळख समजून घेणं, जाणून घेणं. जेव्हा आपल्याला आपली ओळख होईल तेव्हा आपल्याला देवतेची ओळख होईल, प्रपंचाची ओळख होईल आणि परमेश्वराची ओळख होईल. पण जीवाला प्रथम परमेश्वराने जीव सांगितला. आता ह्या जीवामध्ये अनंत दोष आहे, परमेश्वराने सांगितलेले अनंत दोष आहे. त्या दोषाचा जर आपण विचार केला तर एक दोष सर्वांकडे दिसतो, सर्व दोष सर्वांकडे दिसतात, परंतु तो दोष आपल्याला लगेच प्रत्यक्षाने दिसतो, तो म्हणजे जीव स्वार्थी. स्वार्थ आहे. बरं, जीव स्वार्थी म्हटल्यानंतर शिरवाडे वणीचे लोक स्वार्थी नाही, नाशिकचे लोक स्वार्थी आहे असं म्हणता येत नाही, किंवा भारतातले लोक स्वार्थी नाही, अमेरिकेतले लोक स्वार्थी आहे असंही म्हणता येत नाही. जीव इथून तिथून जातीत्वानी एक. त्यामुळे जीव स्वार्थी म्हटल्यानंतर मी पण स्वार्थी आहे, तुम्ही पण स्वार्थी, प्रत्येक जणाकडे स्वार्थ असतो. आणि हा स्वार्थ आपण आपल्या हितासाठी, आपल्या भल्यासाठी प्रत्येकामध्ये कमी जास्त प्रमाणात व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांनी स्वभावता निर्माण केलेला आहे. त्याला फायदा दिसतो. एखाद्या आता लहान मुलाला, मुलीला जरी आपण विचारलं की तू शहाणा की वेडा, त्याला काही कळत नाही तरी तो म्हणतो मी शहाणा आहे. मुळातच ते आहे. चिकित्सक वृत्तीने त्यांनी ते समजून घेतलेलं आहे. आणि हा स्वार्थ आपल्या नफ्या तोट्याशी निगडीत आहे. नफा आणि तोटा हे आपल्याला व्यवहारामध्ये पूर्णपणे आपण समजून घेतलेले, जाणून घेतलेलं आहे. आणि व्यावहारिक जीवनामध्ये हे जाणून घेतल्यानंतर आपण कधीही तोट्याचा विचार करत नाही, तोट्याचा व्यवहार करत नाही, तोट्याचं वागत नाही, तोट्याचं बोलत नाही, तोट्याचं राहत नाही. फायदा आणि फायदाच बघतो आपण, कारण जीव स्वार्थी आहे. आता हाच जो स्वार्थ आहे, तो स्वार्थात जर विचारधारा आपण बदलवली, दृष्टी बदलवली, तर त्या स्वार्थातूनच परमेश्वर सुद्धा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. पण आपल्याला प्रॉफिट कळालं पाहिजे. स्वार्थाने निर्माण झालेलं जे आपला फायदा आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. ज्याप्रमाणे जीव राजस आहे, तामस आहे, सात्विक आहे, तसे स्वार्थाचे सुद्धा प्रकार आहे. राजस स्वार्थ, तामस स्वार्थ, सात्विक स्वार्थ. जे तामस स्वार्थी आहे ते काय करतात? जीवन जगायला आलोय, जन्माला आलोय, एकदाच आलोय, चंगळवाद करा, मौज मजा करा, आईश करा, खा प्या, मजा करा, हा त्यांचा स्वार्थ आहे. कारण तो तामस प्रवृत्तीचा स्वार्थ आहे. राजस प्रवृत्तीचा पैसा पाहिजे, मोठेपणा पाहिजे, मानपान पाहिजे, कोणीतरी आमची स्तुती केली पाहिजे, हा त्याचा स्वार्थ आहे. सात्विक स्वार्थ सत्य काय आहे, मी कुठून आलो, का आलो, कशासाठी आलो, परमेश्वर कोण आहे, त्या परमेश्वराची भक्ती का करायची, कशासाठी करायची, मला काय प्राप्त करायचंय, हा सात्विक स्वार्थ आहे. स्वार्थी जीव आहे, पण प्रॉफिटचा विचार केला पाहिजे, फायद्याचा विचार केला पाहिजे. आपण लीळाचरित्रात गेल्यानंतर जे बी परमेश्वराच्या सन्निधानातले जे सद्भक्त आहे ते काही स्वार्थी नव्हते का? स्वार्थी होते, परंतु त्यांना खऱ्या अर्थाने स्वार्थ कळाला, फायदा कळाला. पूजनीय माईंभट 18 पुराण, वेद, भास्कर शास्त्र जाणते होते. नुसते ज्ञानच होतं का? पंडितच होते का? ते नाही, श्रीमंत सुद्धा होते. एकाच वेळेस 60 भाज्या खाणार. आता एकाच वेळेस 60 भाज्या कोणी खात नाही, परंतु त्यांच्या श्रीमतींचं वर्णन आपल्या लक्षात यावं अशा अनुषंगाने साहित्यकारांनी त्यांचं वर्णन आपल्याला ओळख करून दिलेली. याचा अर्थ काय? ते ज्ञानी पण होते, हुशार पण होते आणि श्रीमंत पण होते. आता श्रीमंत आहे, ज्ञानी आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आता काय स्वार्थ असू शकतो? परंतु त्यांचे सासरे जे आहे, त्यांचे जे गुरु आहे गणपत आप यांच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधरांची त्यांची जेव्हा भेट झाली, पहिल्या प्रश्नातच त्यांच्या लक्षात आलं की आपलं जे ज्ञान आहे ते कुठेतरी कमी आहे, कमतरता आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. या जीवाची जीवन मुक्ती कशामध्ये आहे हे त्यांना माहीत नव्हतं. 18 पुराण, वेद, शास्त्र जाणून सुद्धा त्यांनी तो स्वार्थ बघितला की स्वामी श्री चक्रधरांच्या समोर आल्यानंतर मला माझ्या जीवनाची किंमत कळेल, समजेल, पलीकडे पाहायची दृष्टी भेटेल, ब्रह्मविद्या शास्त्रातून माझी ओळख मला होईल, त्या परमेश्वराची ओळख मला होईल, माझ्या जीवाचं हित होईल, भलं होईल. त्यांनी स्वार्थ पकडला, परंतु ऊर्ध्वगतीचा स्वार्थ.
अरे जे माझ्याकडे आहे त्याच्या पलीकडचा हा स्वार्थ त्यांनी ठेवला, दूरदृष्टिकोन ठेवला. माझ्याकडे श्रीमंती आहे, ज्ञान आहे, परंतु हे ज्ञान जे ये सांगताय, परमेश्वर सांगताय, त्याच्या अलीकडचं आहे. पलीकडचं प्राप्त करणं म्हणजे स्वार्थ प्राप्त करणं. आपण स्वार्थी आहोत, परंतु आपण काय मिळवायचंय, कशातून मिळवायचं हे आपल्याला समजून घ्यायचंय. आपल्याला परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा भक्तीसाठी कुठं वेगळं कुठंतरी ठिकाण शोधावं लागणार नाही, जावं लागणार नाही. आपल्या ज्या विचारधारा आहे त्या बदलावं लागणार नाही. जे आहे ते आहेच आहे. आपण असं कधी म्हणू शकत नाही की आता मी आध्यात्मिक झालो, मी सारथी पण माझं निघून गेलं, मी उपदेशी झालो, मी साधू झालो, मी दीक्षा घेतली, मग आता माझ्यामध्ये एक कणभरही, एक क्षणभरही, थोडाही किंचितही स्वार्थ राहिला नाही असं मी म्हणू शकत. स्वार्थ आहे, परंतु कशाचा स्वार्थ? इकडं लक्ष द्या, मी सांगतोय तिकडं लक्ष द्या. हा बी स्वार्थच आहे की बाबा आले आणि सांगताय आणि आपण ऐकतोय, परंतु आपण डिस्टर्ब झालेलो आहे, संभ्रमावस्थेत आहे. आपल्याला स्वार्थ काय हे लक्षात येत नाही. जिकडं गोगाट आहे त्याच्यातून काही फायदा होणार नाही. जिकडं तामस स्वार्थाने बरबटलेली जी मंडळी आहे ती मौज मजा करताय आणि तुम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करताय, तुम्ही तिकडं बघताय. सात्विक स्वार्थ निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या नजरेमध्ये, तुमच्या विचारामध्ये. तो धर्म आहे, तीच धार्मिकता आहे. धर्म धार्मिकता वेगळी काही नाही आहे. जे तुमच्याकडे आहे त्यालाच फक्त कन्वर्ट करायचे, बदल करायचा. परमेश्वराला बदल अपेक्षित आहे आणि आपण बदल घडत आलो. मायेच्या तमात होतो आपण. परमेश्वराच्या कृपेनं, आनंद देण्याच्या उद्देशानं परमेश्वराने सृष्टी निर्माण करून मायेकरवी आपल्याला मायेच्या तमातून बाहेर काढले, सृष्टीत आणलं. 3 मूळ सृष्टीत परमेश्वराने स्वतः ज्ञान दिलं, सृष्टीत आणलं, स्वतः ज्ञान देऊन, बोध देऊन, स्वतःची ओळख करून दिलेली. आपल्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. आपण काल काहीतरी वेगळं होतो, आज काहीतरी वेगळे आहे, उद्या आणखीन काहीतरी वेगळं होणार आहोत. हा बदल परमेश्वराला अपेक्षित आहे आणि धर्म बदलायला लावतो. पूजनीय माईन भटांमध्ये स्वार्थ नव्हता का? होता स्वार्थ, पण तो ऊर्ध्वगतीचा होता, पलीकडे पाहण्याचा होता, दूरदृष्टिकोन निर्माण करणारा होता, स्वतःचं हित पाहणारा होता, स्वतःचं भलं पाहणारा होता. आणि म्हणून पूजनीय माईन भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र असून, एवढी श्रीमंती असून सुद्धा परमेश्वराला अनन्यभावी शरण गेले. का? तर त्यांना फायदा दिसला. त्यांचा तो स्वार्थ, त्यांना तो फायदा दिसला म्हणून ते सोडलं. मनुष्य कधी केव्हा सोडतो? जेव्हा फायद्याचा विषय येतो. छोट्या गोष्टीपेक्षा तुम्हाला मोठी गोष्ट वाटत असेल तर छोट्या गोष्टीला तुम्ही सोडून देता. पहिलीत मुलगा घातल्यानंतर तो पहिलीत कायमचा होत नाही. तो सुशिक्षित होतो, 4 गोष्टी कळायला लागतात, मग तो दुसरीत जातो, तिसरीत जातो, सुशिक्षित होतो. इस्टेटीच्या बाबतीत स्वार्थ आहे, विचाराच्या बाबतीत स्वार्थ आहे. तो स्वार्थ इतका ठासून भरलेला आहे, कोणाबरोबर जायचं ना बरोबर आपल्याला तरी आपण विचार करतो, हा कधी आपल्या पाठीमागे आलेला आहे का, आपल्याबरोबर आलेला आहे का, आपल्याला कधी मदत केलेली आहे का, किंवा कधीतरी भविष्यात आपल्याला उपयोगी पडेल का. स्वार्थ आहे. पूजनीय माईन भटांकडे स्वार्थ होता म्हणून ते परमेश्वराला प्राप्त करू शकले. हा आपला दोष परमेश्वराने सांगितलेला आहे, पण तो दोषाचं गुणात परावर्तन करणं हा धर्म, ही धार्मिकता आहे. तुमच्या डोक्यात धर्म आणि धार्मिकता काय आहे, या संकल्पना काय आहे, व्याख्या काय आहे, हे तुम्ही सहज चिंतन करा. आपल्या डोक्यातला जो विचार आहे तो बदलणं म्हणजे धार्मिकता. सात्विकतेच्या दृष्टिकोनातून ऊर्ध्वगतीचा विचार करणं म्हणजे धार्मिकता. मुळातच अनादि अविद्युक्त असलेला जीव मतित्रय आहे म्हणून वाईट विचार करतो, वाईट चिंतन करतो, वाईट कृती करतो. ते आता उलट करायचंय. चांगला विचार करायचा, चांगलं चिंतन करायचं, चांगली कृती करायची, तो धर्म आहे. चांगला आपण विचार, दररोज मंदिरात येत आहे पण चांगला विचार करत नसेल, तुम्ही धार्मिक नाही. दररोज मंदिरात येत आहे, पूजा अर्चा करताय, क्रिया करताय, स्थान करताय, दुसऱ्याविषयी तुमच्या मनामध्ये संवेदना नाही, तुम्ही धार्मिक नाही. ते फक्त धार्मिकतेचं सोंग घेतलेलं आहे. परमेश्वराला सोंग अपेक्षित नाही आहे, परमेश्वराला बदल अपेक्षित आहे. ते पूजनीय माईन भटांनी स्वतःमध्ये बदल घडून आणला. जे आपल्याला अडचणी येते, आपल्याला प्रॉब्लेम्स आहे, आपल्या मनामध्ये जे विचार आज येत आहे ते त्यांच्यामध्ये होते, परंतु त्याच्यावरती त्यांनी मात केली. का? तर त्यांना फायदा दिसला. एकदा फायदा दिसला का माणूस त्याग करायला सुरुवात करतो, ते मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करतो. तो त्यांना फायदा दिसला म्हणून त्यांनी त्याग केला, घराचा त्याग केला, इस्टेटीचा त्याग केला,
सारं आयुष्यभर जे ज्ञान मिळवलं, 18 पुराण वेद शास्त्र, त्याचाही त्याग केला का? तर त्याच्याही पलीकडचा स्वार्थ त्यांना दिसला, फायदा त्यांना दिसला. आपल्याला फायदा कळायला पाहिजे. आपल्याला फायदा कळत नाही. आपण व्यवहार करतो, नुकसानीचा करतो, परंतु आपण मानसिकता तयार करून घेतली, याच्यात फायदा आहे माझा. फायदा ऊर्ध्वगतीचा असला पाहिजे, सात्विक असला पाहिजे. धर्मातला फायदा आणि स्वार्थाने जर तुम्ही निर्माण केलेला धर्म समजून घेतला तर नक्कीच तुमच्या जीवनाचं हित आणि भलं होईल. तुमच्या जीवनाची लाईफस्टाईल बदलेल, विचार बदलेल, नजर बदलेल, पॉझिटिव्ह विचार करण्याची ताकद निर्माण होईल आणि अत्यंत आत्मविश्वासाने तुम्ही सुंदरपैकी जीवन जगू शकाल. आपण उपदेशी आहोत, आपण धार्मिक आहोत, धार्मिकता करतो, परंतु तरी सुंदर जीवन आपलं नाही, दुःखमय आहे, अडीअडचणीच आहे. आपण देवाकडे धार्मिकता किंवा मंदिरात येण्याचा उद्देशच आपला तो आहे. अडीअडचणी, प्रॉब्लेम्स आहे. कोणाला नसेल तर भविष्यात अडीअडचणी यायला नको, रिस्क नको, विषयाची परीक्षा का बघायची. मला दररोज प्रश्न विचारत राहतात, येत राहतात. 4 दिवसापूर्वीच एक व्यक्तीने मला फोन केला, सुशिक्षित, नोकरी करणारे, भक्ती करत असताना कळत नकळत मिश्र भक्तीकडे वळाले आणि आता मिश्र भक्तीकडे वळाल्यामुळं परत व्हिडिओ ऐकायला सुरुवात केल्यानंतर तत्त्वज्ञान कळालं आणि आता परत इकडे येण्याची इच्छा आहे, परंतु भीती आहे मनामध्ये. मी पूर्वी स्वामी श्री चक्ररावांची भक्ती करायचं, उपदेश घेतला, कळत नकळत मी चुका केल्या, तिकडं भक्ती करायला लागलो, देवदेवतेची भक्ती करायला लागलो. आता मग स्वामी श्री चक्र कोपणार तर नाही, लागणार तर नाही, संकट तर येणार नाही, संकटातून मला दुःख तर होणार नाही. हे कधी कळालं? जेव्हा धर्म समजायला लागला. आणि आता हे कळायला लागलं का परमेश्वर भक्ती सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. एकनिष्ठ भक्ती केली तर त्यातून आपल्याला फायदा होईल आणि ती एकनिष्ठ भक्ती करण्यासाठीच परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. आता मधल्या काळात आम्ही ज्या देवदेवतेची भक्ती करतो ते तर नाही लागणार, ते तर नाही कोपणार. संभ्रम आहे आपल्या मनामध्ये का? आता अज्ञान आहे, सिस्टम समजून घेत नाही, आपण लक्षात घेत नाही, फायद्याचा विचार करत नाही. काही लोक मला म्हणतात की मी उपदेश तर घेतला, परंतु आता मला उपदेश सोडायचा आहे, काय करू? पण ठीक आहे, तू उपदेश सोड, पण भविष्यात तू करणार काय? काहीतरी करावं लागेल ना. एक बंद केलं तर दुसरं करावं लागेल, दुसरं बंद केलं तर तिसरं करावं लागेल. माणूस गुपचूप बसतो का? मुळातच जीवाचा स्वभाव आहे धार्मिकता करणं, श्रद्धा ठेवणं, कुठंतरी भजन पूजन करणं. तू करशील काय? तुम्ही या देवतेची करल, त्या देवतेची करल. आता ज्याची तू करत होता त्याच्या पलीकडं काही असेल तर तू कर. स्वार्थ बघ, सात्विक स्वार्थ बघ. स्वामी श्री चक्ररावांच्या पलीकडं जर काही असेल तर ती भक्ती ही सोडून केली तर फायदा आहे, परंतु त्याच्या पलीकडं काहीच नाही आहे आणि त्याच्या अलीकडचं जे पलीकडचं सोडून अलीकडचं करशील तर नुकसानच नुकसान आहे. म्हणून धार्मिकता करत असताना आपण फायद्याचा विचार केला पाहिजे. पूजनीय माईम भट्टांनी तो विचार केला, आचार्यांनी तो विचार केला. आचार्यांकडे काय कमी होतं का? ते गुंड होते, पैसा भरपूर होता, दरारा होता, घाबरत होते लोक. आता हे सर्व करत नको कोणाला वाटतंय, परंतु ज्यावेळेस स्वामी श्री चक्ररावांची भेट झाली त्यांच्या लक्षात आलं का याच्या पलीकडचा फायदा आपल्याला होतोय, हे सोडावं लागेल. हे सोडलं त्यांनी. जे स्वामी श्री चक्ररावांनी सांगितलं तेच त्यांनी केलं. अर्जुन देवाचा बी विचार करा, चिंतन करा. सकळही सामुग्रीवंत अर्जुन देव. स्वामी श्री चक्रधरांनी अर्जुन देवाचा गौरव काढला. सकळही सामुग्रीवंत म्हणजे काय? अशी कोणती सामुग्रीच नव्हती का जी अर्जुन देवाकडे नव्हती, सर्व होती. मनुष्य देहात असताना सुद्धा ते स्वर्गात जाऊ शकत होते, अष्टभैरवापर्यंत जाऊ शकत होते, पाताळात जाऊ शकत होते, नरकात जाऊ शकत होते. स्वामी श्री कृष्ण महाराजांबरोबर विष्णू देवतेकडे सुद्धा जाऊ शकत होते. म्हणजे एवढी सामुग्री त्यांच्याकडे होती. काय कमी होतं का? त्यांना कोणी हरू शकत नव्हतं, एवढं शक्ती होती. तत्वज्ञानाच्या बाबतीत जर बघितलं तर एवढी मोठी सामुग्री होती, परंतु तरीही त्यांना पलीकडचा फायदा दिसला. ज्यावेळेस स्वामी श्रीकृष्ण महाराजांनी बोध दिला, तो बोध होता सकळे सामुग्रीवंत अर्जुन. सर्व सामुग्री त्यांनी सोडली आणि फायद्याचा विचार करून सर्वात मोठी जी सामुग्री आहे स्वामी श्री चक्रधरांची, स्वामी श्री कृष्ण महाराजांची, ब्रह्मविद्या शास्त्राची, ती स्वीकारली. आपल्याला तो फायदा दिसत नाही म्हणून आपल्या मनामध्ये शंका आहे, कन्फ्युजन आहे, म्हणून कर्मकांड आहे, अंधश्रद्धा आहे, विधी आहे. अनन्यभावे शरण परमेश्वराला जाणं आणि त्या परमेश्वराला अनन्यभावे शरण जाऊन त्या नामाचं स्मरण करणं, चिंतन करणं,
याच्या पलीकडे काही फायदाच नाही आहे. एवढा मोठा फायदा आपल्याकडे असताना आपल्याला तो नाही दिसत, म्हणून आपण कर्मकांड करतो, विधी करतो आणि त्यातून अंधश्रद्धेतून परमेश्वर प्राप्तीचा विचार करण्याचा प्रयत्न करतो, ती धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो. परंतु सात्विक विचार जेव्हा आपण येतो तेव्हा काहीतरी सोडावं लागतं. अर्जुन देवानी सोडलं, आचार्यांनी सोडलं. बाईसा कोण होत्या? एका नाथपंथी धर्माच्या पंथाच्या त्या आचार्य होत्या. त्यांनाही शिष्य होते, त्यांनाही उंच आसनावर बसून ते शिष्य त्यांची पूजा अर्चा करत होते, सेवेकरी होते, सर्व होतं त्यांच्याकडं. काय कमी होतं? नाहीतरी आपल्या सुखाच्या व्याख्या काय? जन्माला यायचं, लग्न करायचं, घर पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, थोडी इस्टेट पाहिजे, हे कमी म्हणून मुलं पाहिजे आणि एक दिवस मरून जायचं. याच्या व्याख्येच्या व्यतिरिक्त काही व्याख्या आहे का आपल्या सुखाच्या? काही नाही आहे ना. आपण पलीकडचा जेव्हा विचार करू तेव्हा तुम्ही खरे धार्मिक व्हाल. हा तर अलीकडचा विचार आहे, हा प्रापंचिक विचार हा अलीकडचा आहे, हा दुःखाचा आहे. परमेश्वर म्हणता अस्थिर प्रपंच अस्थिर, आणि या अस्थिरतेकडं त्याला स्थिरतेकडे नेण्याचा आपण प्रयत्न करतो. आपल्याला वाटतं हे आलं का थांबू, ते आलं का थांबू, मग आता हे आलं का आपल्याला काही नको, ते आलं का आपल्याला काहीच नको, याचा विचार करतो, स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतो. देवाने मुळात प्रपंच अस्थिर सांगितलाय, तो स्थिर होईल कधी? कधीच होऊ शकत. आणि तरी आपला प्रयत्न सारा आयुष्यभर आटापिटा असतो तो स्थिरतेकडे नेण्याचा. आणि तो स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न आपला जड पदार्थाच्या माध्यमातून, भक्ती जगाच्या माध्यमातून असतो. परंतु ते स्थिरतेकडे नेण्याचा जो आपला प्रयत्न आहे, जे आपले कर्म आहे, तेच आपल्या पापाला, दुःखाला मूळ आहे आणि आपल्या नुकसानीला कारण आहे. फायद्याचा विचार केला पाहिजे. ज्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांची बाईसांची भेट झाली, त्यांच्याकडे काही कमी नव्हतं. परंतु जेव्हा पलीकडचा प्रॉफिट दिसलं, त्यांना फायदा दिसला, तो स्वार्थ त्यांचा उदयास आला आणि स्वामी श्री चक्रधरांना अनन्य भावे ते शरण आले. त्या शरण येऊन स्वतःचं भलं करून घेतलं, स्वतःचं हित करून घेतलं. धर्म पलीकडचं पाहायला शिकवतो, धर्म पलीकडचं ऐकायला शिकवतो, धर्म पलीकडचं प्रचितीला आणत असतो, अनुभूतीला आणत असतो. पण आपली दृष्टी पलीकडं जात नाही. आपली दृष्टी कुठं? पायाजवळ, अगदी पायाजवळ. संकट आले चला देवाला, अडचणी आल्या चला देवाला, हे पाहिजे चला देवाला, ते पाहिजे त्या चला देवाला. आणि वरून तक्रारी पण भरपूर असतात. एवढा देवदेव करतो तरी आमच्या घरात काही ना काही चालूच असतं, काहीतरी प्रॉब्लेमच असतो. देवदेव करतो म्हणजे कशासाठी करतो हे त्याला लक्षातच येत नाही. पलीकडचं म्हणजे अदृष्टपर, अहेतू. दृष्टपर तर हे जे आहे कर्मवश हे सगळे पावे. आता हे जे साधनवंत मी तुम्हाला सांगितले, भक्त सांगितले, ते पलीकडचे बघणारे होते, पलीकडचे स्वार्थ पाहणारे होते. प्रॉफिट त्यांना कळालं होतं. परंतु स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानात असे कितीतरी भक्त होते का जे आपल्यासारखेच होते. त्यांना प्रॉफिट दिसलं नाही, पलीकडचं दिसलं नाही, अलीकडचं दिसलं, म्हणून ते तिथंच राहिले. कानाशीचा ब्राह्मण घ्या, नांदेडचा ब्राह्मण घ्या, देव स्वतः गेले. त्यांनी जी सेवा केली त्या सेवेला प्रसन्न झाले आणि त्या सेवेतून परमेश्वर स्वतः सांगतात आम्ही प्रसन्न झालो, मागा काय मागायचं. आता देव प्रसन्न झाल्यानंतर काय? त्याच्या पलीकडं काहीच नाही ना. त्यांनी काही मागितलं असतं तरी त्यांना भेटलं असतं. अगदी जगाचा राजा करा म्हटले तरी जगाचा राजा देवानी करून टाकला असतं. त्या परमेश्वराला काय अशक्य आहे? अनार्जित दाता आहे. जे आपण अर्जन केलं नाही, जे आपण मिळवलं नाही, ते पण देणार आहे. त्याला ते कळालंच नाही. तो म्हणते सुनेच्या हातून ताक भात द्या. देव म्हणते तुला भेटणारच आहे, पलीकडचं माग, मी प्रसन्न झालो. त्याला कळालंच नाही, समजलंच नाही. देव भेटलाय, देव समजलाय, देव कळालाय, देव जाणवलाय, त्याला समजलाच नाही. तो देव जाणवलाच नाही त्याला. देव स्वतः जाणीव करून देतात आहे. प्रसन्न झालोय माग असं म्हणतात आहे. जे तू मागतोय ते तुला भेटणारच आहे, कर्मवश आहे. एवढं सांगून सुद्धा त्यांनी तेच मागितलं का? तर त्याला प्रॉफिटच दिसला नाही, त्याला समजलाच नाही, लक्षातच आलं नाही. तो स्वार्थी होता. परंतु अलीकडचा स्वार्थ आपला तोच स्वार्थ असतो. आपल्या सुखाच्या व्याख्या तेवढ्याच असतात. बाकी काय? आपण देवदेव का करतो? याच्यासाठी करतो. रिस्क नको, अडचण नको. परंतु आपल्या जीवनामध्ये आपण बदल जोपर्यंत करत नाही, करून घेत नाही, आणि पलीकडचा प्रॉफिट, पलीकडचा नफा आपल्याला जोपर्यंत दिसत नाही,
तोपर्यंत आपल्याला फायदा होऊ शकत नाही. कारण या अलीकडचं तर कर्मकोश आपण मिळवलेलंच आहे. पलीकडचं मिळवण्यासाठी, पलीकडचं दिसण्यासाठी, पलीकडचा फायदा आपल्याला कळण्यासाठी अभ्यासाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे, जाणीवेची गरज आहे, स्मरणाची गरज आहे, विचाराची गरज आहे. 2 मित्र असतात, ते शाळेत जातात, कॉलेजला जातात बरोबर, कॉलेजला गेल्यानंतर ट्युशनला जातात बरोबर. आता दुसऱ्या शहरामध्ये गेले, एकत्रच रूम घेतला त्यांनी, एकत्र रूम घेतल्यामुळे एकत्र राहायला लागले, एकत्र ट्युशनला जायला लागले, सर्व बरोबर करायला लागले. एकदा कळत नकळत ट्युशनला जाताना त्यांच्या रूमची फॅन चालू राहिला, ट्यूब चालू राहिली, लक्षात आलं नाही, लॉक लावून ते दोघंही मित्र त्या ट्युशनला जात असताना एकाच्या लक्षात आलं की अरे मित्रा, एक चुकी झाली आपली. काय? आपण आज ज्या घरामध्ये राहतोय, ज्या रूममध्ये आपण राहतोय, तिथली लाईट आपल्याकडून चालू राहिली, फॅन आपल्याकडून चालू राहिला. चुकीचं आहे. तिथं काहीच नसताना, कोणीच नसताना त्याचा वापर होणं हे अनावश्यक आहे, चुकीचं आहे, खर्चिक आहे, लॉस आहे. जायला पाहिजे आपण परत, ते बंद करून मग ट्युशनला जायला पाहिजे. दुसरा विचार करतो, ती रूम आपली आहे का, ते घर आपलं आहे का, आपण भाड्याने राहतो ना, काय करायचं आपल्याला, लाईट बिल आपलं जळणार आहे का, फॅन आपलं जळणार आहे, काही नाही. त्या मूळ मालकाचं आपण भाडं देतो, बात खतम. त्याला लक्षातच आलं नाही, पलीकडचं काय लक्षातच आलं नाही. आपली विचारधारा आपल्याला फायदा आणि नुकसान करून देत असतं. परंतु हा पहिला याला पटत नाही, तो म्हणतो हे चुकीचं आहे, तू एक काम कर, तू जा पुढं, मी परत रिटर्न जातो. तो रिटर्न आला, दरवाजा उघडला, लाईट बंद केली, फॅन बंद केला, सर्व चेक केलं, परत दरवाजा लावला आणि मग ट्युशनला गेला. वेळ झाला, थोडंसं नुकसान झालं त्याचं. एखादा टॉपिक शिक्षकांनी जो शिकवला त्याच्या लक्षात आला नसेल, तिथं तो हजर राहिला नसेल, परंतु हा विचार त्याला कुठं घेऊन गेला, त्याने पलीकडचा प्रॉफिट पाहिलं, पलीकडचं दूरदृष्टिकोन ठेवून आपल्या विचारामध्ये प्रोग्रेस केला. भविष्यात येईल, दोन्ही मित्र मोठे झाले, डिग्र्या मिळाल्या, इंजिनियर झाले, वेगवेगळ्या शहरामध्ये नोकरीला लागले, संसारात पडले, आपल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायला लागले. पण जो पहिला विचार करणारा, पॉझिटिव्ह विचार करणारा, दूरदृष्टिकोन ठेवणारा, प्रॉफिटचा, फायद्याचा विचार करणारा, तो एका कंपनीचा मालक झाला. आणि जो दुसरा विचार करणारा आहे का ती रूम आपली नाही, कशासाठी, आपलं काही नुकसानच होणार नाही, आपण काय विचार करावा, असा विचार करणारा नोकरी करत असताना त्याची नोकरी सुटते. आणि नोकरी सुटल्यानंतर आता तो नोकरीच्या शोधात परत मार्केटमध्ये येतो. ऑनलाईन नोकरीच्या शोधात असताना ह्या कंपनीचं त्याला नाव कळतं, त्या कंपनीला त्याने ॲप्लिकेशन केलं. आता ह्या मित्राकडे ॲप्लिकेशन आल्यानंतर त्यांनी फोटो बघितला, नाव बघितलं, अरे हा तर माझा मित्र आहे, वर्गमित्र आहे, बरोबर राहिलेलो आहे. त्याला ती आठवण आली, म्हणून त्यांनी त्याला कॉल करून बोलून घेतलं, नोकरीची ऑफर दिली, चांगल्या हुद्द्यावरती त्याला नोकरी दिली. आता दोघंही मित्र बरोबर राहायला लागले, बरोबर काम करायला लागले, बरोबर गप्पा मारायला लागले. परंतु जो नोकरदार मित्र असतो त्याच्या मनात सतत खटकत होतं, तो चिंतन करत होतो, आता विचार करायला लागला होता. तो एका मित्रा, मला तुला एक गोष्ट विचारायची. विचार म्हणे तू ज्या कॉलेजला शिकला त्याच कॉलेजला मी शिकलो, दोन्ही ट्युशनला बरोबरच, एकाच रूममध्ये. जो अभ्यास तू केला तोच मी केला, जी डिग्री तुझ्याकडे ती डिग्री माझ्याकडे आहे. परंतु तू आज एका कंपनीचा मालक आहे आणि मी नोकर आहे, मागे नोकर होतो, आजही नोकरी करतोय. असं का? हा काय नशिबाचा भाग आहे का? तो मित्र म्हणतो हा नशिबाचा भाग नाही, हा विचाराचा भाग आहे. आपल्या जीवनामध्ये आपण काय विचार करतो, कसा विचार करतो, त्यातून आपलं प्रॉफिट आपल्याला भेटत असतं. अलीकडचा विचार करणाऱ्याला प्रॉफिट कधीच भेटत नसतो, सतत लॉसमध्येच असतो. पण त्याची मानसिकता त्याला असं वाटतं का मी फायद्यात आहे, परंतु तो नुकसानीतच असतो. पलीकडचा विचार करणारा कधी फायद्यात असतो आणि सर्वात मोठ्या फायद्यात असतो. मग त्यांनी ती आठवण करून दिली. एकदा आपण ट्युशनला जात होतो, रूमची लाईट आणि फॅन चालू होता. मी तुला सांगितलं, तू ऐकलं नाही, तू म्हटले ती रूमच आपली नाही, आपण भाडं देतो, लॉस आपला थोडी आहे, काय करायचं आहे. तुला ते पटलं नाही, पण मला ते लक्षात आलं आणि मला तुझं सांगणं पटलं नाही. मी रिटर्न आलो आणि ते बंद केलं. का? त्या रूमला मी माझी रूम समजत होतो, त्या नुकसानाने मी माझं नुकसान समजत होतो. म्हणून आज मी मालक आहे आणि तू नोकर आहे. धार्मिकता करत असताना तुम्ही कोणता फायदा बघतात, काय फायदा बघतात,
आणि स्वतःमध्ये कसा बदल घडून आणतात याच्यावरती तुमची धार्मिकता आणि परमेश्वर प्राप्ती ठरत असते. वास्तविक परमेश्वर भक्ती ही मुक्तीसाठी आहे, परंतु ती मुक्तीसाठी आपण वापरतो का? कोणीच नाही लावत, कोणीच नाही वापरत. सांसारिक सुख मिळावेत हे तर अलीकडचं आहे, आणि अलीकड प्रॉफिट मनुष्य कधीच मिळू शकत नाही. अलीकडचं सतत नुकसानीतच असतो. का? कर्म जोडतो, त्या कर्माने आपल्याला दुःख प्राप्त होतं, नरक प्राप्त होतोय. नरक हे दुःखदायक आहे, ते प्रॉफिट कधी होऊ शकत नाही, फायद्याचं कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून हा विचार केला पाहिजे धार्मिकता करत असताना की आपण धार्मिकता का करायची, कशासाठी करायची. अनेक सद्भक्तांचं आपण उदाहरण घेता येईल. मार्कंड आहे, छरदोबा आहे. छरदोबाला तर स्वामी श्री चक्रधरांकडून, परमेश्वराकडून स्वतः बोध, अनुसरलेले जीव एवढ्या अवस्थेला पोचले होते की घृणा ही शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नव्हता. कोणाविषयी कशाविषयी त्यांची घृणाच नव्हती, परंतु फायदा आणि तोट्याचा विचार न केल्यामुळं ते इतके मळाले का परमेश्वराचं नामसुद्धा विसरले. आपल्याला कधीही ऊर्ध्वगतीचा फायदा दिसला पाहिजे. धर्म आपल्याला पलीकडचं पाहायला शिकवतो, ऊर्ध्वगतीचा फायदा शिकवत असतो. म्हणून धार्मिकता तुम्ही का करता, कशासाठी करता, हा हेतू एकदा स्पष्ट करा, क्लिअर करा. परंतु आज काय झालेलं आहे की धार्मिकता तर आपण करतोय, परंतु बुद्धीला ताण देत नाही, विचाराला ताण देत नाही, आणि कोणत्या तरी वेगळ्या रस्त्याने जाऊन धार्मिकता करण्याचा आपण प्रयत्न करतोय. मग असं बसलं तर धार्मिकता, असं केलं तर धार्मिकता, डोक्यावर असं घेतलं तर, डोक्यावर तसं नसलं तर मग धार्मिकता. हा तर एक भाग आहे, हा एक संस्कार आहे. आपल्या घरामध्ये एखादा पाहुणा आला तर नीट बसावं, चांगलं बसावं. आपण मुलांना बी थोडंसं धाक देतो की पाहुणे आलेले अजिबात बोलायचं नाही, नाही तर विनाकारण मार खाशील, सांगतो की नाही. इतर वेळेस त्यांनी किती मस्ती केली आपल्याला काय वाटत नाही, करू द्या मस्ती. हा संस्काराचा एक भाग आहे. ज्यावेळेस धर्म कळतो, धार्मिकता कळते, परमेश्वर समजतो आणि फायदा कळतो, ते आपाप येतं आपल्या स्वभावामध्ये, आपाप यायला पाहिजे. परंतु कोणीतरी सांगतं तुमच्या डोक्यात हेच बसतं का, बस हे केलं ना मग मी धार्मिक झालो, मला देव भेटला. परंतु एक संस्काराचा भाग येतो, त्याकडे त्या नजरेने, त्या दृष्टीतूनच आपण बघितलं पाहिजे. आपल्याला वाटतं ते केलं, आता आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. धार्मिकतेतून आपण आपला किती बदल करून घेतला, आपल्या विचारात किती बदल, आपल्या दृष्टीत किती बदल आहे, दुसऱ्याविषयी किती संवेदना आहे, किती चांगुलपण आपण निर्माण केलेलं आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्यातले किती दोष आपण आज सोडले आणि उद्या किती गुण स्वीकारले. का तर आपल्याला फायदा दिसेल तर गुण स्वीकारू. नुकसान जर करून घेण्याची प्रवृत्ती असेल तर आपल्याला गुण कधी स्वीकारता येत नाही, आपण दोष स्वीकारतो. आणि परमेश्वराने जीवाला प्रथम दोष सांगितले, तो दोषदर्शी काय आहे, दोष पाहतो. परंतु हे स्ट्रक्चर सांगत असताना परमेश्वराने या जीवानी कसं वागावं, कसं राहावं हे पण सांगितलंय. त्याकडे आपलं लक्ष नाही. परमेश्वर म्हणतात कुठे गेले तर गुण बघा, गुण घ्या. ते आपण बघत नाही, परंतु जीव दोषदर्शी काय, मग दोष पाहतो. परमेश्वराचा हा धर्म आपल्याला आपली ओळख करून देत असतो, खरी आणि खरी ओळख. मी कोण आहे, कसा आहे, ही ओळख झाल्यानंतर परमेश्वर आपल्याला सांगतात की आता तुला कसं व्हायचंय, तू कसा आहे आणि तुला कसं व्हायचंय. आणि हे करण्यासाठी जे आपण करतो ना, ती धार्मिकता आहे, तो धर्म आहे. ते आपल्या फायद्याचं आहे, पण त्याचा आपण कधीच विचार करत नाही. काल मी कोणाला तरी वाईट बोललो होतो, उद्या नाही बोलायला पाहिजे, हा विचार करणं म्हणजे धार्मिकता करणं. आपण आज बोललो तर उद्या बोलतो, उद्या बोललो तर परवा बोलतो, कोणीतरी बोललो तर त्याच्यामध्ये सहभागी होतो. आपल्या डोक्यामध्ये जी घाण आहे नकारात्मक विचाराची, दोषाची, वाईट प्रवृत्तीची, ही घाण काढणं आणि स्वच्छ विचार निर्माण करणं ही धार्मिकता आहे. पण हे कधी कराल तुम्ही, ही प्रक्रियेत कधी जाल, जेव्हा तुम्हाला फायदा दिसेल. आचार्यांना तो दिसला म्हणून त्यांनी सर्व जे वाईट व्यसन होते,
जी वाईट कृती होती, जे वाईट प्रारब्ध होतं, कर्म होते, ते सारे सोडले. महादाईसांनी सुद्धा सोडलं. द्वादशांच्या माध्यमातून हे करू नका ते करू नका असं देव सांगत असताना त्यांना करावं लागलं. करत होते का? तर फायदा दिसत नव्हता. वाराणसीला नेण्यासाठी द्वादशांनी त्यांना समजावलं की आपण वाराणसीला जाऊ, आपली काशी, तिथे गेल्यानंतर आपल्याला सर्वच भेटेल. देवाकडे परवानगी घेण्यासाठी आले. देव म्हणतात काय वाराणसीला, इथल्यासारखं तीर्थ तिथल्यासारखं तीर्थ, सारखं इथले माणसं तिथले माणसं, इथले झाडं तिथले झाडं, सन्निधान मोचक आहे, इथं राहा, जाऊ नका. परंतु ऐकलं नाही. द्वादशांच्या बोलण्यामध्ये ते आल्या आणि वाराणसीला गेल्या. आपणही कोणाच्या बोलण्यात यायचं? जीवाच्या बोलण्यात यायचं का परमेश्वराच्या बोलण्यात यायचं? त्यावरती तुमचं हित, तुमची धार्मिकता आणि तुमचं फायदा ठरलेला आहे. आपण ऐकतो, ऐकत नाही असं नाही, जीवाचंच ऐकतो. परंतु काय ऐकायचं आणि किती ऐकायचं आणि कोणाचं ऐकायचं हे आपलं ठरत नाही. आपण कोणाचं ऐकतो आणि मग कर्मराटीमध्ये किंवा खेड्यामध्ये म्हणतात की बिन बुडाचं गाडगं आहे, जिकडं लोटलं तिकडं. ज्याच्या संपर्कात गेला, ज्याच्या कॉन्टॅक्टमध्ये गेला, त्याला जसं सांगितलं होतं तसाच होऊन जातो. परमेश्वराच्या संपर्कात कधीतरी या, तत्वज्ञानाच्या संपर्कात कधीतरी या, मग ते प्रॉफिट तुम्हाला दिसेल. वाराणसीला गेल्यानंतर जे देवाने सांगितलं ते महादाईसांना पटलं, लक्षात आलं आणि त्यांनी तिथंच फायदा त्यांच्या लक्षात आल्यामुळे तिथंच त्याग केला, तिथंच सोडलं. त्यांनी पहिले द्वादशांवरती पाणी सोडलं, बाकी कर्मकांड, अंधश्रद्धा, विधी, देवता भक्ती सारंच सोडलं आणि तिथंच परमेश्वराच्या अनन्य भावे शरण जाऊन परमेश्वराच्या त्या भक्त झाल्या. फायदा दिसला पाहिजे. तो फायदा दिसला म्हणून त्यांनी सोडला. आपण काहीच सोडायला तयार नाही, कारण आपल्याला फायदा दिसत नाही आणि याच्यातच फायदा वाटतो म्हणून तेच करण्याच्या पाठीमागं आपण लागलेलो असतो. पण धर्म हा ऊर्ध्वगतीचा आहे, फायद्याचा आहे. स्वार्थ आहे, स्वार्थाच्या पलीकडं जाऊन नफा तोट्याचा आपण विचार करतो. नुसता स्वार्थी आहे का? स्वार्थ कशासाठी? आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या विचारामध्ये फायदा आणि तोटा समजून घेण्यासाठी. आपण भाजीपाला जरी आणायला गेलो ना, 2 रुपये किलो वांगे जर सांगितले त्याच्यातही घासघीस करतो आणि 50 पैसे कमी करतो की नाही? कपडे आणायला जा, साड्या आणायला जा, माणसं काही पेस्टिसाईड आणायला जातात, घासघीस करतो. फायदा आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला फायदा पाहिजे असतो. धर्मात कधी घासघीस केली का? हे का, कशासाठी, याचा फायदा काय, तोटा काय, हे बरोबर आहे की चूक आहे, योग्य आहे की अयोग्य आहे, कधी शोधलंय का? नाही. फायदा दिसत नाही आपल्याला. आपली स्मरण चालू असतं, आपण उपदेशी असतो, आपण धार्मिकता करत असतो, परंतु दुसऱ्याविषयी वाईट विचार करणं, वाईट बोलणं आपलं काही बंद होत नाही. परंतु यातून किती मोठं नुकसान होऊ शकतं याचा जेव्हा विचार कराल तेव्हा तुमचं तोंड बंद होईल, नाही तर आपलं तोंड हारकं चालू असतं. त्यासाठी देवाने सांगितलंय अन्य वार्ता करण्यापेक्षा झोप बरी म्हटले, झोपा तुम्ही. परंतु आपण झोप काढून फ्रेश होतो, ताजंतावानं झाल्यानंतर परत अन्य वार्ता करायला सुरुवात करतो. एनर्जी येते, ताकद येते आपल्याला. मग कशावर आहे काही घेणं देणं नसतं. आजकाल तर पारावरती फक्त विधानसभेच्याच चर्चा आहे. कोण निवडून येणार आहे, त्याची काय आयडिया आहे, त्याला का पक्ष दिला नाही, त्यांनी का तिकीट भेटलं नाही, काही घेणं देणं नाही, याला कोणी विचार, याला घरात कोणी विचारत नाही. हा विधानसभेच्या निवडणुकीचा विचार करता. अन्य वार्ता, प्रॉफिट दिसत नाही त्याला. परंतु त्याच अन्य वार्तेतून आपल्याकडून कितीतरी हिंसा होते आणि ती हिंसा आपल्याला दुःखात नेणार आहे. जेव्हा लॉस त्याला कळेल तेव्हाच तुझं तोंड बंद होईल, त्याचं तोंडच बंद होत. कोणाचं तरी मन दुखवलं का चलद रूपाचं नरक लागतं, परमेश्वराचा सिद्धांत आहे. आता सासूबाई सुनेचं मन दुखवल्याशिवाय एक दिवस जात नाही तिचं, आणि सुनेचं बी सासूबाईचं मन दुखवल्याशिवाय एक दिवस जात नाही. तिला फायदा आणि तोटा लक्षातच येत नाही. तिनं जर अध्यात्माच्या माध्यमातून जर समजून घेतलं की किती मोठा लॉस आहे, चलद रूपाच्या नरकात जाऊ, कुत्रा होऊ, मांजर होऊ, डुक्कर होऊ, म्हैस होऊ, किती मोठा लॉस होईल, तेव्हा तोंड आपोआपच बंद होईल. कोणाची तरी सून जर आपल्याला वाईट बोलत असेल ना, आपण काहीच बोलायचं नाही. आपण म्हणायचं असं नको बोलू, तू कुत्री होशील. लगेच ती गप्प बसते का नाही? पा आपण त्याच्यापेक्षा जास्त बोलतो, म्हणजे आपल्याला काय व्हायचंय मग? कोणाची तरी सासू जर सुनेला बोलत असेल ना,
सुनेने असं म्हणायचं, आई असं बोलू नका, तुम्ही म्हैस व्हाल. म्हणजे लॉस दाखवायचं काम करा, नुकसान दाखवायचं काम करा आणि फायदा दाखवायचं काम करा. जेव्हा असं कोणीतरी म्हणेल ना, आपल्याला सांगेल ना, ते आपले खरी हितक्ष आहे. आपल्या फायद्याचा ते विचार करताय. नाही तर भूक किती भूक आहे तर माझ्यावर काय परिणाम होणार आहे असं जर म्हटलं तर ते नुकसानीचा विचार करणं, ते आपले हितक्ष नाही आहे. आपण विचारच करत नाही, फायद्याचा विचार करत नाही. का तर फायदा दिसत नाही, समजत नाही. जलद्रुपाचं नरक लागतं आणि आपण तर शेतकरी आहोत. जलद्रुपाचं नरक मन दुखावल्याने लागतं, पण जलद्रुपाची हिंसा केली तर स्थावराचं नरक लागतं. हा सिद्धांत आहे. आणि आपण तर दररोजच फवारण्या करतोय, औषधं मारतोय, हिंसाच करतोय. त्याच्याविषयी आपल्याला पोळ नाही, दुःख नाही. का तर आपल्याला फायदा आणि तोटा लक्षातच आलेला नाही. त्याच्याविषयी दुःख आपण केलं पाहिजे, पोळ आपण केली पाहिजे. जिथं असेल तिथं तुम्ही प्रसव मोडला पाहिजे, प्रायचित्त घेतलं पाहिजे. मी काय जोडलंय पूर्वकर्मामध्ये, पूर्वजीवनामध्ये, का मला ही भेटावं आणि मला आता कळालंय सर्व, समजलंय सर्व, सारं समजूनही मला ते मजबुरीनं करावं लागतंय. याचं दुःख नाही आपल्याकडं. का तर आपल्या हृदयामध्ये काठिण्य निर्माण झालेलं आहे. त्याचं नुकसान काय होईल आपल्याला माहीत नाही, कळत नाही, समजत नाही. फायदा काय होईल याचा विचार करण्यापेक्षा नुकसान काय होईल याचा विचार करा, तेव्हा तुम्ही फायद्यात राहाल. आपण नुकसानीचा विचार करत नाही, आपण फायद्याचा विचार करतो आणि तेही भौतिक जगाच्या सुखाच्या. फायद्याचा विचार करून अधिक दुःखात पडत असतो. सोडण्यासाठी, सुटण्यासाठीच, फायद्यासाठीच, सुखासाठीच सर्व करतोय. सुखी कोण आहे? कोणीच नाही. आमच्याकडे बरेच लोक येत राहतात, आम्ही खूप अनुभवाची एन्जॉय करत असतो. आमच्याकडे एक व्यक्ती आली, वयस्कर जोडी होती. आता वयस्कर म्हटल्यानंतर संसार झाला आहे, मुलं बाळ आहे, घरदार आहे, सारंच आहे ना. सुखी दिसले पाहिजे म्हातारे लोक. कारण सारं केल्यानंतर सुखाच्या पलीकडे जाऊन सुखाचा विचार केला आणि त्या सुखासाठी सारं आयुष्य वेचलंय. काम केलं, कष्ट केलं, मुलाबाळांसाठी, स्वतःच्या इस्टेटीसाठी, घरासाठी, दारासाठी. परंतु एक विशिष्ट वेळ वय गेलं का मग त्याला कळतं का ज्याच्यासाठी चालू होतं येतं काहीच भेटलं नाही, हातात तर काहीच नाही लागलं. म्हटलं काय झालं आई तुम्हाला, तुम्ही का दुःखी? काय सांगू बाबा, 4 मुलं आहे, एक काही नीट बोलत नाही. 4 सुना आहे, एक काही नीट बोलती नाही. त्यांच्यासाठी आम्ही काय केलं? म्हटलं काहीच सांगू नका, आम्ही आत्तापर्यंत हे खूप जणांकडून ऐकलं आणि प्रत्येकजण करतो. तुम्ही काय वेगळं केलं का? तुम्ही तुमची ड्युटी केली, कर्तव्य केलं, पण पलीकडं तुम्हाला दिसलं नाही. तुम्ही उपदेश घेऊन 50 वर्ष झाले, देवाकडं विडे ठेवले याच्याचसाठी, मुलगा व्हावा, मुलगा व्हावा, मुलगा व्हावा. पहिला झाला गप बसायचं नाही, दुसरा, तिसरा, 4 मुलं, 4ही वेळेस 4 विडे. देवाला एवढं टेन्शन दिलेलं आहे तुम्ही याच्यासाठी, ना आता टेन्शन घ्यायचं काय कारण? त्यांच्यासाठी मग इस्टेट पाहिजे, मग शिक्षण पाहिजे, मग लग्न पाहिजे, बंगले पाहिजे, मग वेगवेगळे रूम पाहिजे, गाड्या पाहिजे. सारा आटापिटा केला आणि आता दुःखी झाले का? विचारतच नाही. म्हटलं दुःखीच दुःखी. सुखासाठी सारं आयुष्य वेचलंय, सुखाच्या पाठीमागं पळत पळत सारं आयुष्य घालवलंय. आणि जेव्हा सुख मिळेल असं वाटत होतं, ते पलीकडचं कुठंतरी केव्हा तरी 4 मुलांचे लग्न होतील, त्यांना मुलं बाळं होतील, सारं व्यवस्थित होईल आणि आता आपण मस्त राहू, मस्त सुखी राहू. त्यावेळेस जास्त सर्वात जास्त दुःख होतं. का तर ज्यांच्यासाठी केलं ते आता विचारायला तयार नाही. दुःखीच दुःखी. दुसऱ्या 4थ्या दिवशी एक जोडपं आलं. का दुःखी तुम्ही? लग्न होऊन 4 वर्ष झाले, मुलगाच नाही. आता याला 4 मुलं, हा दुःखी नाही. आता याला मुलगा होऊन काय होणार? पण सुखासाठी मुलगा पाहिजे. मग आता काय करायचं? विडावा बाबा, तुम्ही सांगा. तर आम्ही सारं सोडलं ना, आम्हाला कामाला तुम्ही लावलंय, आम्हाला मुलगा व्हायसाठी. मग पारायण करा, विडे ठेवा, खेटी घाला, करू काय? उपाय विचारा. आता याला जर सांगितलं का अरे बाबा त्याला 4 मुलं होते तरी दुःख होतं, आता तुला मुलगा नाही, तू सुखी आहे ना, तो म्हणतो नाही, मुलगा पाहिजे, वारसदार पाहिजे, म्हातारपणा सांभाळायला कोणीतरी पाहिजे. दुःखच दुःख आहे. 2-4-8 दिवसानंतर तरुण मुलगा आला. का दुःखी आहे तू? बाबा इंजिनियर झालो, नोकरी लागली, लग्नच होत नाही. अरे बाळा,
त्यांनी लग्न केलं दुःखी आहे, लग्न करून त्याला मुलं झालं तोय दुःखी आहे, तुझ्यासारखा सुखी तुझे नाही म्हणतो लग्न झालंच पाहिजे. मजा आहे का काय जीवनामध्ये? जे लग्न न करणार आहे दुःखी, लग्न केलंय मुलं नाही त्याला तोय दुःखी, आणि ज्याला लग्न झालंय त्याला 4-4 मुलं आहे तोय दुःखी. मग सुखी आहे कोण? आणि सुखासाठी तर आपला सारा आटापीट आहे. सुखी कोण आहे? जो परमेश्वराचा प्रॉफिट बघेल, परमेश्वराला जाणवेल, समजेल, कळेल जीवन कशासाठी काय आहे, हे सुख आहे. आपण तर हे दुःख मिश्रित सुखाच्या पाठीमागं लागलेलो आहे. आज ऊन आहे तर उद्या सावली, आज पाऊस आहे तर उद्या ऊन आहे, हे चालूच राहणार आहे. आज बरं वाटतंय तर दुपारी लगेच दुःखी. आपले मूड मिनिटाला बदलत राहतात. जेवढे ऋतू मिनिटाला बदलत नाही राहत, एवढे मूड आपले बदलत राहते. सकाळी आपला मूड वेगळा, दुपारी वेगळा, संध्याकाळी वेगळा. कोणी बरं म्हटलं तर आपल्याला बरं वाटतं, स्तुती केली ते बरं वाटलं, आणि एकायचं खरं आलं यांचं असं म्हटलं की आपल्याला लगेच दुःख होतं. आपलं जे दुःख आहे, आपलं जे सुख आहे, मानव वरती अवलंबून आहे, मानव परत्वे आहे. कोणीतरी आपल्याला कसं वागवतं, कसं ठेवतं, कसं बोलतं, आपल्याबरोबर कसं राहतं, त्याच्यावरती आपल्या सुखाच्या दुःखाच्या व्याख्या आहे. परमेश्वराने तुम्हाला आनंद देण्यासाठी या सृष्टीची निर्मिती केली. आनंद कोणता? याच्यात किंचितही दुःख नाही. निर्तिशय सुख, तो आनंद, त्याच्यात दुःखच नाही आहे. दुःखाची पुसटशी स्पर्श पण नाही आहे. तो आनंद देण्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण करून स्वतः अवतार घेतला, तुम्हाला आणलं, बोध दिला, आणि त्या बोधाद्वारे परमेश्वराला प्राप्तीच्या अनुषंगाने सांगितलेलं तत्त्वज्ञानातून तुम्हाला आचारप्रणाली दिली, नाम दिलं, त्या नामातून तुम्हाला परमेश्वर प्राप्तीचं साधन दिलं. त्याच्या पलीकडं आपण विचारच करत नाही. तेव्हा ते नामस्मरण का करायचं ही अडचण आहे, नामस्मरण का करायचं ती अडचण आहे, मंदिरात का जायचं ही अडचण आहे, ती अडचण आहे. बरं, त्या अडचणी दूर झाल्यानंतर सुख मिळेल का? सुख प्राप्त होईल का? नाही. आज जे सुख आहे उद्या ते दुःख होऊन जातं. आपलं सुख कोणीच नाही. आणि जर ज्याच्यात आपण आहोत त्यात राहत असताना अलीकडं पलीकडं जिकडं बघा तिकडं त्यात असलेले लोक दुःखीच दुःखी आहे, तरी आपण त्यातच आपलं आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काय? आपल्याला पलीकडचं दिसत नाही, समजत नाही, किंवा आपण आपली मानसिकता तारमित नाही, त्यांच्यापेक्षा आम्ही बरं आहे, आमचे बरे, पोरं बरे, आमचे बरं म्हटल्याशिवाय पर्याय काय? तुम्हाला म्हणावंच लागतं. ते ड्युटी, ते कर्तव्य आहे, ते करा. मुलांना लहानसं मोठं करा, संस्कार द्या, धर्म द्या. कर्तव्य म्हणून जे जे करायचंय ते करा. तिथं कुठंही कमी करू नका, कमी पडू नका. परंतु आपण का आलो, कशासाठी आलो? परमेश्वराने आपल्याला बोध दिला, कशासाठी दिला? जे नाम आहे ते कोणाचं आहे, त्यातून मला काय मिळणार आहे, याचा पलीकडे जाऊन विचार करा. हे करत असताना ते करा, त्याचा विचार करा, मोठ्या फायद्याचा विचार करा. जो पूजनीय माईम भट्टांनी केला, आचार्यांनी केला, महादाईसांनी केला, बाईसांनी केला. ज्यांनी नाही केला ते दुःखात पडले. शरदोबा आहे, मार्तंड आहे, अनेक जे सद्भक्त आहे का परमेश्वर त्यांना सांगत होते, परंतु त्यांना पलीकडचं सुख वाटलंच नाही, सुख दिसलंच नाही. देव दादोसांना तर ब्रह्मविद्या सांगत होते, त्यांना काय पाहिजे ते परमेश्वराने दिलं असतं का? तर आचार्यांना ते निमित्त होते, काही द्यायला तयार होते, परंतु ते म्हणतात ते तुमचं तुमच्याजवळ राहू द्या, आम्हाला विद्या मार्ग सांगा, देवता मार्ग. म्हणजे अलीकडच्या सुखाची अभिलाषा, अलीकडच्या सुखाच्या अभिलाषेपोटी सारं आयुष्य जातं. आणि जेव्हा वेळ जाते तेव्हा कळतं, तेव्हा कळून उपयोग काय? पण वेळ कधी जाणार नाही याचा विचार करायचा. आजचा दिवस अपेक्षा उद्याचा दिवस आपला कसा चांगला, कसा फायदेशीर, तो जर करायचा असेल तर चांगल्या विचाराच्या अनुषंगाने तो तुम्हाला करावा लागेल, चांगल्या कृतीच्या अनुषंगाने, चांगल्या वागण्याच्या अनुषंगाने, चांगल्या बोलण्याच्या अनुषंगाने. परमेश्वर म्हणतात एखादं कळत न कळत एखादं कर्म तुम्ही जर असं केलं तर आयुष्य कितीतरी वर्ष ते निस्तरायला लागतं. आपण तर कर्म करायला विचारही करत नाही, करत राहतो फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत. कोणतं कर्म, का कर्म, त्याच्यातून काय भेटणार आहे, काय नाही भेटणार, काय कळत नाही, काय समजत नाही. पलीकडचा विचारच करत नाही आपण.
आपण जर तुम्ही पलीकडचा विचार कराल तर तुमच्यामध्ये त्याग निर्माण होईल, तुमच्यामध्ये परमेश्वर प्राप्तीच्या आस निर्माण होईल. जोपर्यंत आस आहे तोपर्यंत तुम्ही म्हातारे नाही आहे, तुम्ही जरट नाही आहे, तोपर्यंत परमेश्वर तुमच्यासाठी आहे. एकदा का आस मेली का परमेश्वर पण तुमच्यासाठी नाही राहिला, हे लक्षात घ्या. म्हणून धर्म खूप मोठा आहे, खूप अवघड आहे, खूप चढाचा आहे, खूप दुःखाचा आहे, खूप अडचणीचा, असं काहीच समजायचं नाही आहे. धर्म आपल्याबरोबर आहे, पण वागणं, बोलणं, राहणं हे आपण जेव्हा समजून घेतो, जाणून घेतो, तेव्हा धर्म अत्यंत सोपा होऊन जातो. जिथं असाल, जिथं आहे तिथं धर्म तुम्हाला सांभाळता येऊ शकतो. त्या धर्मातून परमेश्वर प्राप्ती करता येऊ शकते, त्या आनंदाला तुम्ही जाऊ शकतात. परमेश्वर प्राप्त होईल तेव्हा होईल, परंतु या विचारातून जेव्हा तुम्ही जगायला सुरुवात कराल, ते उद्याचं सुख आजच तुम्हाला वाटायला लागेल. तुम्ही दुसऱ्याविषयी चांगला विचार करा, कोणाही विषयी, कुणी असो, पॉझिटिव्ह विचार करा. त्यांनी दुःख दिलं, त्यांनी त्रास दिला, त्यांनी आपल्याला बदनामी केली, आपल्याविषयी वाईट बोलला, असू द्या, तो त्याचा प्रसव आहे, त्याला ते प्राप्त होणार आहे, तुम्हाला नाही प्राप्त होणार आहे. उलट त्यांनी एक शिवी दिली, तुम्ही 4 दिली, तर त्याचं एक शिवीचं पातक त्याला, तुम्ही तर 4 शिव्या दिल्या त्याच्या एका शिवीवरून, नुकसान तुमचं आहे. तुम्ही गप्प बसाल तर फायदा तुमचा आहे आणि त्याचा आहे. का तर आपण रिस्पॉन्स नाही दिला, तो गप्प बसेल. तुम्ही 4 दिल्या तर तो गप्प बसेल का? तो 8 देईल. तुम्ही 10 द्याल. हीच विचाराची, हीच कृतीची आहे गोष्ट आहे. म्हणून जीवन जगण्यासाठी फायद्याचा विचार करायचा असतो, ऊर्ध्वगतीचा विचार करायचा असतो. असे कितीतरी सद्भक्त तुम्हाला सांगता येतील की त्यांनी फायद्याचा विचार केला तर किती वरती गेले. देव म्हणतात तुम्ही पुराणे पडिये जाल, आचार्यांना सांगतात, पूजनीय माई भटांना सांगतात, तुम्ही एवढे फेमस व्हाल का तुमचं सतत नाव घेतलं जाईल. आज आपण नाव घेत नाही का? पूजनीय माई भट, पूजनीय आचार्य, त्यांच्या लीळा आठवत नाही का? चिंतन करत नाही का? त्यांची प्रेरणा घेत नाही का? पुराणे पडिये जाल म्हटलं. त्यांनी काय केलं? पलीकडचं बघितलं, फायदा बघितला, अलीकडचं नाही बघितलं. आज तर आपण काय म्हणतो, आपण नाही गेलो तर कुणी आपल्याकडे येणार नाही, आपण असं नाही केलं तर कुणी आपल्याला देणारही नाही. आपण फक्त एवढा विचार करतो. परंतु हा भ्रमातून आपण जेव्हा बाहेर पडू तेव्हा परमेश्वराच्या प्राप्तीचा, परमेश्वराच्या आनंदाचा, परमेश्वराच्या फायद्याचा विचार करू. आपले फोटो आहे ना आपल्या घरामध्ये किती दिवस लागतील? आता घरी गेल्यानंतर पहिले चेक करा आपल्या घरामध्ये कोणाकोणाचे फोटो आहे, किती पिढीच्या अगोदरचे. त्या म्हाताऱ्या बाया आहे ना त्यांच्या घरामध्ये तर फोटोच नसतील, त्यांचेच फोटो लागले आता जायच्या अगोदरच. म्हणजे तरुण आहे त्यांनी आपल्या आजोबांचे फोटो लावलेले, कारण वडील अजून वडिलांची चलती अजून, ते म्हणते माझ्या वडिलांचा. आता ते फोटो कुठपर्यंत राहतील? जेव्हा यांचे मुलं यांचा फोटो लावायचा प्रयत्न करतील आजोबांचा, तेव्हा ते फोटो जातील. आपण गेल्यानंतर 10 दिवसाच्या आत आपले 7 बारे बदल होऊन जातात, वारसदारांची नावं लागतात. ज्याच्यासाठी सारं आयुष्यभर वेच बसलं ना, तो 7 बारा 10 दिवसाच्या आतच तेव्हा तर लगेच लावून करा. कारण काय? तलाठी 15 दिवस नोटीस देतो, 15 दिवस लागतो, वेळ लागल, करा लवकर. लगेच मृत्यूपत्र ग्रामपंचायतीत जाऊन लगेच तलाट्याला अर्जही, कोणालाच कळत नाही. जे वारसदार राहते गुपचूप करता, बरोबर त्यांना सारं माहीत राहतं. अफिडेट असं करून देतात का कोणीच वारसदार नाही माझ्या व्यतिरिक्त. आता तर त्याच्यावरून खूप वाद, नाथच राहिलं नाही. बहीण भावाचा असो किंवा भावांचा असो, इस्टेट आली का सारंच अडचणीच अडचणी. प्रेम राहिलं नाही आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये एकामेकाविषयी. एकत्र कुटुंब पद्धत तुटली, प्रत्येकाला सेपरेट पाहिजे, मी सेपरेट पाहिजे. एकत्र कुटुंब पद्धत नसल्यामुळं ती जाणीव नाही आहे. पूर्वीची जी पद्धत होती, पूर्वीची जी जीवन प्रणाली होती, लाईफस्टाईल होती, ती धर्माला धरून होती, संस्काराला, संस्कृतीला धरून होती. आज धर्माव्यतिरिक्त जगायला लागलो, संस्कृती व्यतिरिक्त जगायला लागलोय. आणि म्हणून धार्मिकता करत असताना आपले हेतू पण बदलले, अडचणी निर्माण झालेल्या आहे. आपल्यापणामध्ये का निर्माण झालं नाही तर आपल्याला छोटी विचारधारा झाली, नॅरो माइंडेड, जवळ पाहणे, पलीकडं पाहायचा विचारच करत नाही आपण. त्यांनी पलीकडं बघितलं म्हणून पुराणे पडिये जाल, म्हणून आपण त्यांचे गुणगान गातोय, त्यांच्या प्रेरणा घेतोय. आपली प्रेरणा कोणीतरी घ्यावी असं जर वाटत असेल ना तर आपल्याला पलीकडचं बघावं लागेल. नाही प्रेरणा घेतली, जाऊ द्या, आपलं हिताचा तर विचार करा, प्रॉफिटचा तर विचार करा, फायद्याचा तर विचार करा. म्हणून धर्म, धार्मिकता
आपल्या जीवनाशी निगडीत आहे, तो वेगळा विषय नाही आहे, कुठंतरी करण्याचा विषय नाही आहे, कुठेतरी जाऊन सांगण्याचा विषय नाही आहे. आता तुम्ही इथं आले, सत्संगात आले, खूप चांगले, एकदम स्तब्ध झाले, एकाग्र झाले, आता तुम्ही खूप चांगले दिसतात, झाली धार्मिकता. इथून निघाल्यानंतर असं कोणी हात वर करा का इथून निघाल्यानंतर बाबा घरी जाईपर्यंत मी एक शब्दही बोलणार नाही, करा हात वर. तुम्ही सांगितलं नाही जमणार आम्हाला, का आम्हाला प्रॉफिट दिसलं नाही, कळालं नाही. तोंड बंद करायचं असं कसं काय? तोंड देवानी दिलंय, ते बंद कशाला करायचं? तुम्ही काय सांगितलंय बोलावं लागेल ना. सांगलं का, योग्य का अयोग्य का, काय का काय नाही. ती आली नाही, तो आला नाही, तिला काय कळतं, याला काय कळतं, तो काय समजतं. तोंड बंद करणं धार्मिकता आहे. सोपं आहे. पैसा लागतो, खर्च लागतो, काय लागतं काय, परंतु त्याला सुद्धा एनर्जी लागते. पोरांना दंगा करा म्हटल्यानंतर आहे ना, 1 मिनिटात त्या क्षणात दंगा करतील, पण त्यांना हाताची घडी तोंडावर बोट, ते क्षणभर विचार करताय, हाताची घडी तोंडावर बोट, गप, अजिबात नाही. तुम्हाला म्हटलं फक्त घरापर्यंत जाऊन तोंड बंद करा, तरी हात वर करती नाही तुम्ही. एवढा त्याग तुमच्याच्यानी होणार नाही, होत नाही. आणि देवप्राप्तीच्या मार्गाच्या गोष्टी चालताय, देवाला प्राप्त करण्याच्या रस्त्याने तुम्ही चालले, कसं शक्य? जेवण करायचंय, जेवताना, हा चला जेवताना तरी तोंड बंद करा. तुमचे जेवण व्हायचे ना अजून, जेवताना बोलायची गरज आहे का? परंतु एक माझी भगिनी हात वर करा, फक्त मी जेवताना बोलणार नाही बाबा आजच्या दिवस फक्त, तरी नाही हिंमत. कसं काय? बोलता बोलता त्या जेवता बरोबर मला तो अनुभव आहे. मी एक ते ठिकाणी गेलो, म्हटले बायांना फर्स्ट द्या. म्हटलं बायांना, देवाने एवढा अभिमान घेतलाय स्त्रियांचा, आणि काही जीव आणि जीवल्या काही वेगळ्या आहे का? म्हटले बायांना आपण वेगळं समजतो, हे आपलं चुकीचं आहे. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये आपण स्वतःला सुशिक्षित समजतो आणि बायांना नंतर जेवायला लावतो, हे माझ्या विचाराला पटत नाही. 2-3 कार्यकर्ते आले माझ्याजवळ, बाबा हा विचार थोडा थांबवा म्हणे, अडचणी निर्माण होती. का बरं? अहो म्हणे आपण 15 मिनिटात जेवतो, बायांना 1 तास लागतो. असं कसं काय? म्हटलं ते काय एवढे खातात का? म्हणे खात कमी खातात, परंतु गप्पा मारता मारता जेवतात. म्हणलं नाही असं नाही. म्हणे बघा. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि मी खरंच गुपचूप एका कोपऱ्यात जाऊन बसलो, साऱ्या माझ्या भगिनीकडे पाहत होतो. एक बाई मला गुपचूप जेवताना दिसली नाही. 1 घास खाला का गप्पा, 1 घास खाला का गप्पा. आणि त्यांच्यामध्ये एकदम ॲडजस्टमेंट केलेली होती. हिनं जेव्हा घास खालेला राहतो ना, तेव्हा ही बोलत राहते. आणि हिनं जेव्हा घास खायला राहते तेव्हा ही बोलत राहते. त्यांच्यात त्यांनी बरोबर ॲडजस्टमेंट केली राहते, सांगावं लागत नाही. म्हटलं काय सिस्टम आहे, काय भारी आहे. जसं आपण चालताना कसं एक पाय उचलतो मग दुसरा टाकतो ना, असं कधीच होत नाही. दोन्ही पाय उचला टाका असं होत नाही. तसं याच्यात दोघींनी सुद्धा बरोबर ॲडजस्टमेंट केलेली राहते. सुंदर असं नियोजन केलेलं राहतं त्यांनी. वेळ लागतो म्हणे, त्याच्यामुळं बायांना नंतर जेवणाची प्रथा निर्माण झालेली, परंपरा निर्माण झाली. याचे कारणं बाबा तुम्ही समजून घ्या. तत्त्वज्ञान काही ठिकाणी तुम्हाला थांबवावं लागेल. आणि मला तेव्हा पटलं, लक्षात आलं, आणि म्हणून मी कधीच हट्ट धरत नाही बायांना पहिले जेवायला जावं. कारण 1 तास थांबायची आपली तयारी नसते. त्याच्यावर धर्म काही वेगळा नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, धर्म त्यागाचा आहे आणि त्याग फायद्याचा आहे. फायदा आपल्या हिताचा आहे. ते हित आपल्या जीवनाशी, आपल्या आत्मकल्याणाशी निगडीत आहे. तो फायदा जेव्हा आपल्याला पाहायला भेटेल तेव्हा खरं आपण धार्मिक होऊ. आणि धार्मिकता करण्यासाठी खूप खर्च लागत नाही. मानव संप्रदाय म्हणजे आपला जो धर्म आहे, हा असा धर्म आहे का त्याच्यात पैसेच लागत नाही. परंतु तुमच्या डोक्यात असं बसलंय की पैशाशिवाय धर्मच नाही. बाबाला भेटायचं तरी पैसे लागत आहे, मंदिरात जायचं विडा ठेवायचं तरी पैसे लागत आहे, स्थानावर जायचं तरी पैसे लागतात. एक मी आता पुण्याच्या पदयात्रेत गेलो होतो. बाबा म्हणे आपला धर्मामध्ये मरणंसुद्धा स्वस्त नाही म्हणे. म्हणलं असं कसं काय? मरण्याचा आणि धर्माचा काय संबंध? मेल्यानंतर सुद्धा म्हणे आम्ही गरीब परिस्थिती, शेतकरी कुटुंब, तरी साधू लोकांनी म्हणे 25,000चे पात्र घालायला लावले. म्हटलं तुमचे वडील कधी मेले? म्हणे 12 वर्ष झाले. 12 वर्षसुद्धा तो माणूस विसरला नव्हता. त्यावेळेस 25,000 रुपये मला खर्च आला होता. म्हणे मरणंसुद्धा स्वस्त नाही आहे. पण हे काय? हे अज्ञान आहे.
हे परमेश्वराच्या तत्वातलं सिद्धांतातलं नाही. साधूला भेटायचे एक आपलेपणाने भेटा, देवाला जायचे एखादी लीळा आठवा, क्रिया करायची आहे कोणत्या अनुषंगाने, कोणत्या भावनेने, कोणत्या हेतूने. हे जर लागलं तर धर्मामध्ये पैसा लागत नाही. बिगर पैशाचा, बिगर खर्चाचा परमेश्वर प्राप्त आपल्याला करता येऊ शकतो. परंतु आपल्याकडं काय वाटतं की आपल्याकडं पैसा आहे, कष्ट नको, त्रास नको, मग त्या पैशातून देव मिळवायच्या मागं लागतो आपण. म्हणजे प्रपंचाच्या वस्तूतून निप्रपंचिक जो परमेश्वर आहे त्याला प्राप्त करण्याचा आपला जो हट्ट आहे ते आपलं अज्ञान आहे, तो आपला अधर्म आहे आणि ते आपलं नुकसान आहे, ते आपलं लॉस आहे. लक्षात घ्या, याच्यात पैसा काही लागत नाही, याच्यात लागतो ज्ञान, शुद्ध भावना, शुद्ध हेतू. पूजनीय माई मठाने एक सिद्धांत सांगितला होता देवाला पहिल्यांदा भेटल्यानंतर. देवाने विचारलं, तुमचा जन्ममृत्यूचा फेरा चुकेल असं काही आहे का? तुम्ही 18 पुराण वेद शास्त्र जाणले? म्हणजे आहे ना म्हटले. मग काय सांगा म्हटले. कर्म करा म्हटले. कर्माने काय होतं म्हटले? संत कर्मानी, चांगल्या कर्मानी, ऊर्ध्वगतीच्या कर्मानी अंतकरण शुद्ध होतं म्हटले. अंतकरण शुद्ध झाल्यावर काय होतं? ज्ञान होतं म्हटले. ज्ञान झाल्यावर काय होतं? त्यागाची भावना निर्माण होते, वैराग्य प्राप्त होतं. हा सिद्धांत सांगितला. आपण चांगले कर्म करत नाही म्हणून आपलं अंतकरण शुद्ध होत नाही. परमेश्वराने तो कर्माचा सिद्धांत खोडला, कारण परमेश्वर ज्ञानाने होत असतो. एके परमेश्वराला अनन्यभावे शरण गेल्याशिवाय, परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान अंगीकारल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होत नाही. परंतु परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने जो रस्ता आपल्याला जायचा असतो, प्रवास करायचा असतो, त्यातून कर्माचा फायदा होत असतो. संत कर्म, ऊर्ध्वगतीचे कर्म, चांगलं बोलणं, चांगलं वागणं, चांगली दृष्टी ठेवणं, चांगलं जर वागायला आपण सुरुवात झालो तर आपलं मन आपोआप शुद्ध होतं. मन शुद्ध झालं की आपोआप आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान आहे ना ते कळतं. आता मी तासभर बोललो, कोणाला किती कळालं किती नाही कळालं हा संशोधनाचा भाग आहे. पण ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याची नियत साफ आहे, त्याला मात्र पटलं, लक्षात आलं, बुद्धीला स्पर्श झाला आणि तो त्याच्यात आणखीन बदल 100% करणार. त्याचं अंतकरण शुद्ध आहे, त्याला ज्ञान होतं. आणि ज्याला ज्ञान झालं, ज्याला ज्ञानाची जाणीव झाली, प्रॉफिट कळाला, तो आपोआप त्यागाकडे झुकला. तो त्याग करेल तेव्हा परमेश्वर त्याला आपोआप प्राप्त होईल. त्याला खूप काही करण्याची गरज नाही. जसं जगताय, कसं जगताय, जे वागताय कसं वागताय, काय बोलताय कसं बोलताय, कसं राहताय, कसा विचार करताय, ही धार्मिकता आहे. बाकी वेगळं काही नाही. म्हणून परमार्ग तुमचं जीवन किंगा. परमेश्वर म्हणतात तुमचं उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं हे फक्त धर्माला, संस्काराला लागून राहिलं पाहिजे. आणि तेच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपल्याला घेऊन जात असतं. वेळ आपला भरपूर झालेला आहे. आणि विशेष म्हणजे नितीनदादांनी मला आठवण पण करून दिली, अजून जेवण व्हायचे बायांचे. आमचाही विचार करत झाला. त्यामुळं थांबतो. असेच तुमचे दर महिन्याला सत्संग होत राहो. पुढच्या पूर्ण वर्षाचं नियोजन तर नितीनदादांनी सांगितलं आहे. तुमचं त्याबद्दल खूप खूप मी पूर्ण गावाचं अभिनंदन करत. कारण हा बी ऊर्ध्वगतीचा विचार आहे, हा प्रॉफिटचा विचार आहे. तुम्ही तयार होताय. प्रत्येक पौर्णिमेला एकाने जबाबदारी घेतली, हा फायद्याचा विचार करताय तुम्ही. अरे संसारात तर भरपूर केले, लग्न केले, अन्नदान केले, खूप नातेवाईकांना खाऊ घातलं, परंतु धर्माच्या अनुषंगाने सत्संग, त्या सत्संगातून 4 गोष्टी ऐकायला भेटतील. ते सात्विक जीवन, सात्विक जेवण आपल्याला भेटेल. त्यातून आपला हा बी एक प्रॉफिटचा भाग आहे. पूर्ण वर्षाचं तर नियोजन केलेलंच आहे. परंतु नितीनदादांनी हे पण डिक्लेअर केलं आहे की भविष्यात कधीतरी जेव्हा शेतीचे कामं कमी असतात, वेळ असतो, त्यावेळेस 5 दिवसाचं, 4 दिवसाचं, 8 दिवसाचं सत्र पण तुम्ही घेऊ शकता. आणि ते सत्र एकच असेल संध्याकाळी. दिवसभर आपले कामं करायचे आणि संध्याकाळी यायचं. बरं, यायचा फायदा पण आहे. यायचं म्हणजे काय? घरी स्वयंपाक करावा लागत नाही. यायचं म्हणजे आपण इकडं सर्व व्यवस्था असते ना आपली. घरी कामं करा, फ्रेश व्हा आणि इकडं या, ऐकाय बी. म्हणजे डोक्यातलं खुराक आणि शरीरातलं खुराक दोन्ही बी फायदाच फायदा. फायदा बघा, जिथं जाल तिथं फायदा बघा, ऊर्ध्वगतीचा बघा. नुकसान बघू नका, नुकसान टाळा. हीच धार्मिकता आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.